आघाडी आणि खऱ्या अर्थाने या पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगलं कार्य राहिलं आहे आणि त्या पक्षाचे प्रतिनिधी विद्यमान नगरसेवक आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत। आदरणीय सन्माननीय विश्वजित गोपीकिसन पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांना विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। शिक्षण महर्षी म्हणून त्याची ओळख आहे विश्वजित गोपीनाथ गोपीकिसन पाटील साहेब। आपण व्यासपीठावरती यायचं आहे। पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा दिली आहे। जितेश त्या ठिकाणी आहे, थोडेसे चाचपडत आहेत आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील। 2 षटकांचा सामना आहे। सलामीची जोडी जितेश पाटील बंधू आणि एका बाजूला कल्पेश भोईर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। कल्पेश भोईरच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धावा आल्यात। आदरणीय सन्माननीय हेमंतजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे। त्यांना देखील विनंती करतोय आपण देखील आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आपलं हार्दिक स्वागत आहे। व यावेळेस स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाहीये, परंतु चेंडू गॅप मध्ये चाललाय। आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबत नाही, बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर। 4 धावांसाठी चौकार। थँक्यू। खूप चांगलं संगीत, एका हाकेला धावून येणारे हे व्यक्तिमत्व आहेत, एका हाकेला धावून येणारे हे नगरसेवक आहेत आणि त्यांना व्यासपीठावरती तुम्ही पाहताय काय जबरदस्त संगीत आपल्याला ऐकायला मिळतं। डीजे वादकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कन्या बेटा भोईर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकलंय। त्यांचा कार्याचा गौरव करणारं संगीत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून देखील त्यांचा कार्याचा गौरव सातत्याने केला गेलाय। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट हो खेळण्याचा प्रयत्न, चांगला ड्राईव्ह, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली आहे। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, जितेश त्या ठिकाणी पोहोचतायत, फिल्डिंग चांगली, परंतु रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब। 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात बंधूच्या बॅटमधून। या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती। काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते फायनलचा सामना। एका बाजूला यजमान संघ पतू पॅकर संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात उतन संघ आपल्याला पाहायला मिळतोय। स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू टाकलाय, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। रायनल इतूर खऱ्या अर्थानं मग चर्चेमध्ये राहिलेत। कालच्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने सलग 2 विकेट हॅट्रिक घेतल्यात आणि आजच्या दिवसामध्ये देखील ते चांगली गोलंदाजी करतायत। मागील चेंडूवरती जितेश पाटील बंधूला त्याने शांत ठेवलाय। चांगल्या धाटणीचा चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट। ओ यावेळेस बॉलर बॅक ड्रॉ स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, वाह अप्रतिम झेल, एका हातामध्ये झेल पकडलाय। फलंदाज जितेश पाटीलला बंधूला बाद केलाय। पहिला धक्का या मॅच मध्ये पतू पॅकर जुचंद्र या टीमला बसलाय, फलंदाज बाद। थँक्यू। फॉलो बॅक ड्राईव्ह केला होता आणि खऱ्या अर्थानं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कमालीचा झेल पाहायला मिळाला। प्रथमेश भोईर इज ब्रँड, खऱ्या अर्थानं ब्रँड आहे प्रथमेश भोईर आणि त्याचं देखील कार्य राहिलंय। युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं प्रथमेश भोईर यांचं देखील राहिलंय आणि अप्रतिम कार्य या विभागामध्ये या युवा व्यक्तिमत्वाचं देखील तुम्ही पाहताय। जाऊया मॅचच्या दिशेने। हो यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। इट इज अ वाईड बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव मिळेल। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती। 9 धावा धाव फलकावरती। षटक क्रमांक पहिलं सुरू आहे। रायनल इतूर गोलंदाजी करतो। या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी धावा खर्च केल्यात। जितेश पाटील बंधूची विकेट मिळवली खरी, परंतु धावाही खर्च केल्यात। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट। यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला इव्हेन मेंडोसा प्रयत्न जरूर केलाय, परंतु झेल पकडू शकलेला नाहीयेत। एकच धाव या ठिकाणी मिळेल। संघाची धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलेली ती 10 धावा। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय। प्रथम बॅटिंग करत असताना पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धावफलकावरती जोडल्यात। चांगली सुरुवात राहिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थानं फायनलचा सामना, अंतिम सामना, या दोन्ही संघाने खेळलेले सामने आतापर्यंत
ससे हरणाचे शिकार होते, परंतु दोन वाघ एकमेकांच्या समोर लढताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. कोण शिकार होणार आणि कोण शिकारी बनेल हे देखील पाहावं लागेल, कारण फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे, 2 षटकांचा सामना आहे आणि इथून चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर तुम्ही पाहताय, खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत. आज त्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा कार्याचा गौरव करणारी क्रीडा स्पर्धा आहे, अर्थातच नगरसेवक चषक 2026 तुम्ही पाहताय. आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि सुरू असलेला अंतिम सामना या नागेश काका क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. फार एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती बायस हा गोलंदाज पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला हितेंद्र भोईर पाती हा फलंदाज तुम्ही पाहताय. हो, यावेळेस समोरच्या दिशेने केल्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग फटका नाही आहे. एक धाव मिळाली, सेकंडचा कॉल केलाय, त्या ठिकाणी वेगाने दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. काय जबरदस्त खेळ दोन्ही संघांनी आतापर्यंत केलाय, परंतु कोण सामना जिंकेल हे देखील पाहावं लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल आणि सामना जिंकण्यासाठी प्रयत्न या मॅच मध्ये करावा लागेल. गोलंदाज बायस पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वळण जरा जास्त होतं, कटरचा वापर केलाय, चेंडू आले डॉट. काय गोलंदाजी केली आहे, धारदार गोलंदाजी राजेशाही थाटामध्ये आतापर्यंत उतन संघाने या क्रीडा स्पर्धेमध्ये केलेली आहे. सागरजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ आज फायनलमध्ये दाखल झालाय. एका बाजूला जर पाहिलं तर पतू पायकर, दत्ताली स्पोर्ट जुचंद्र. खऱ्या अर्थानं या संघाने इथे मक्तेदारी सातत्याने राखली आहे, तो संघ पाहायला मिळतोय. हो, खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू डॉट, सलगचा दुसरा चेंडू डॉट आलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी, 22 प्रभावित करतायत. मागील मॅच मध्ये देखील 22 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार राहिला होता आणि याही मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना सलगचे 2 चेंडू डॉट टाकलेत बायसने. लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. संघाची धावसंख्या 12 धावा. बायस पुन्हा एकदा राऊंड विकेट. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील खोलात टाकला होता. डिगआउट करत असताना जर पाहिलं तर एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाहीये. वाईड ऑफ लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा आलेत. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. कल्पेश भोईर या क्रीडा स्पर्धेमध्ये आतापर्यंत बाद झालेला नाही आहे, नाबाद राहिलेला खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने इथे संघ अडचणीमध्ये सापडलाय. इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या खेळाडूला करावा लागेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. याही चेंडूवरती फलंदाजाला थांबवलंय, शांत ठेवलंय. वा, जबरदस्त कामगिरी. बायस आज चर्चेमध्ये राहिलेत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली, फायनलच्याही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करतायत. वा बायस, वा, जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या क्रीडांगणावरती सातत्याने सराव करत असताना ज्यांच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत अशा संघाला या मॅच मध्ये थांबवलंय, धावा बनवण्यापासून रोखलंय. अप्रतिम क्वालिटी दर्जाची गोलंदाजी उतन संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कड आणि यष्टांचा वेध. आणखीन एक फलंदाज बाद. चला, सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे. एसबीटी 11 उतन संघ सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची. 14 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय.
2 षटकामध्ये फक्त 13 धावा धावफलकावरती बनल्या आणि ते 14 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी SB11 उतन अर्थातच सागरजी भोईर यांच्या संघाला. एका बाजूला पतू पॅकर्स हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पतू पॅकर्सचे 2 संघ आहेत. NCAच्या अंतर्गत खेळत असताना चंद्रपाड्याच्या मैदानावरती देखील पतू पॅकरचा संघ फायनलमध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं फायनल देखील जिंकली आहे आणि याही क्रीडांगणावरती पतू पॅकरचा संघ खेळतोय. म्हणजेच एका दिवसामध्ये 2 संघ फायनलमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून देखील जर पाहिलं तर 14 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पहिलं षटक महत्त्वाचं आहे या मॅचमध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागेल, दबाव टाकावा लागेल, फलंदाजांना बाद करावा लागेल आणि मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं देखील लागेल. षटक क्रमांक पहिलं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचा वंडर बॉय निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निखिलसाठी देखील ही क्रीडा स्पर्धा खूप चांगली राहिली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावरती 5 विकेट आहेत. बॅटिंग करत असताना देखील त्याने चांगली बॅटिंग केली आहे, परंतु षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी त्यालाच इन्व्हाइट केले या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज कॅश्मीरो आणि त्याच्या सोबतीला एव्हियन मेंडोसा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत करत असताना या मॅचच्या उत्तरार्ध सुरुवात झाली आहे. रणशिंग फुकलंय आणि चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. पहिला चेंडू ओव्हरपिच चेंडू होता आणि समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलनं या चेंडूला उडवलं होतं आणि सरळ पाठवलंय 7 धावांसाठी. षटकार. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू होता. चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कल्पेश भोईर त्या ठिकाणी आहे. फिल्डिंग चांगली. फक्त एकच धाव मिळेल. या एका धावेच्या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 7 या आकड्यावरती. आणखीन 7 धावा बनवायच्या आहेत नगरसेवक चषकावरती नाव कोरण्यासाठी. परंतु पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र एक लढाऊ संघ आहे, संघर्ष करणारा संघ आहे, जिद्दी संघ आहे आणि त्याचमुळेच की काय या 7 धावा बनवण्यासाठी देखील भरपूर प्रयत्न करावा लागेल फलंदाजांना. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर हितेंद्र भोईर डाऊन द बॉल. मिस्टेक होणार नाही. झेल टिपलाय. फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज जितेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला भेटते महत्वाची विकेट. इव्हेन मेंडोसा संघाच्या कॅप्टनला निखिल पाटीलनं बाद केलाय. मोठा फटका खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं. फटका फसला. वाईड ऑफ लॉंग ऑनला त्या ठिकाणी हितेंद्र भोईर पाती होता आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅचमध्ये SB11 उतन सागरजी भोईर यांच्या संघाला बसला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जितेश हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 धावा. आणखीन 7 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी दिवेश पाटील. सलगचा दुसरा धक्का. फलंदाज बाद. थँक्यू. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक साठी आशिष पाटील दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे निखिल पाटील साठी आणि इथून हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. खऱ्या अर्थानं आशिष पाटील यांच्याकडून बायसिकल या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय मालिकावीरच्या स्वरूपात. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन फलंदाज मैदानावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूला केवळ ढकललाय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 धावा धावफलकावरती. फलंदाजाचं नाव सांगायचंय.
क्रिस्टन हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पुढे आलेत खेळण्यासाठी. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. टॉस पडल्यानंतर भरपूर टॉस झाला. इट्स अ वाईड बॉल. एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती. आणखीन 5 धावांची आवश्यकता आहे. या षटकामधील आणखीन एका चेंडूचा खेळ देखील बाकी आहे. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवटापर्यंत चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. कल्पेश भोईर त्या ठिकाणी आहेत, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार. थँक्यू. यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे, जिग्नेशदादा म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. युवा नेता आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मागील काही वर्षामध्ये चर्चेमध्ये असलेले व्यक्तिमत्व. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्री चषकाचे आयोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा याच क्रीडांगणावरती भरवली गेली होती आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा म्हात्रे युवा नेते आहेत. या परिसरातील संघाची धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. फक्त एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर इज लेवल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हितेंद्र भोईर पाती. 7 चेंडू एका धावेची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये काय जबरदस्त कामगिरी यशबीत 11 उतन संघाने केलेली आहे. प्रभावित केलंय पूर्णपणे या क्रीडा स्पर्धेमध्ये. हो, इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आणि नगरसेवक चषकावरती नाव कोरलंय यशबीत 11 उतन संघाने. अर्थातच सागरजी भोईर यांच्या संघाने ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि नगरसेवक चषकावरती आपलं नाव कोरलंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.